एक मिनिट आज मी 2-3 महत्त्वाच्या बैठका घेतलेल्या होत्या। एक म्हणजे आपल्या इथं एक मागणी होती, PMPML मध्ये काम करत असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाच्या मागचा फरक द्यायची। तर ते ठरलं, परंतु तो दिला जात नव्हता आणि त्याच्यामुळे कामगारांच्या मध्ये एक अस्वस्थता होती। परंतु आज PMPMLचे आयुक्त असतील, PMC आयुक्त असतील, PCMC आयुक्त असतील, सगळे संबंधित लोक असतील, अधिकारी असतील, त्यांना बोलून त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलेला आहे आणि मागचे राहिलेले 7व्या वेतन आयोगाचे पैसे हे 4 टप्प्यामध्ये द्यायचं, अशा पद्धतीचा आज निर्णय त्या ठिकाणी झाला। आणि काही त्यांचे बरेच वर्ष रोजंदारीवर असणारे कर्मचारी त्यांनाही परमनंट करण्याचा निर्णय आज आम्ही त्या बाबतीमध्ये घेतला। आणि आज तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि त्या भागामध्ये, सकल भागामध्ये पाणी शिरलं आणि काही निष्पाप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, त्याच्यात त्यांचं नुकसान झालं। त्या सर्व आपदग्रस्तांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आज चेकचं वाटप केलं, परंतु DBT करण्यात आलेलं आहे आणि आज 11च्या पुढं प्रत्येकाच्या अकाउंटला 10-10 हजार रुपये जमा होतील आणि काहींचे मात्र इथं आम्ही दिलेले आहेत। मग कारण मुख्यमंत्र्यांनी पण त्या गोष्टीला भेट दिलेली होती, त्या घटनेला भेट दिलेली होती, मी पण भेटी दिलेल्या होत्या, इतर पण अनेक राजकीय लोकांनी भेट दिलेल्या होत्या। तुमचं सतत मीडियाचं तिथं लक्ष होतं, लोकप्रतिनिधींनी पण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या भेटी दिलेल्या होत्या। पण तेव्हा आम्ही जाहीर केलेलं होतं की ह्या आपदग्रस्तांना आम्ही मदत करू आणि ती मदत आज केलेली आहे। मात्र प्राथमिक स्वरूपामध्ये इथं करून बाकीच्यांचे पैसे DBT मधनं त्यांच्या अकाउंटला पाठवलेले आहे। कुठे वानवडीचे पोलीस AP आहेत, त्यांच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला झाला, ते ऍडमिट होते, त्यांच्या डोक्यावर त्यामध्ये कधी पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू, पोलीस हे कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असतात। हे अशा पद्धतीचं जे घडलं, कारण काल मी प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला होतो, त्याच्यानंतर आमची कॅबिनेट होती आणि मला रात्री उशीर झाला मग पुण्याला यायला, सकाळपासून मी इकडेच होतो। परंतु ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यात ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं असेल त्याला कुठल्याही प्रकारे कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। अजिबात त्याची काही केली जाणार नाही, कारण पोलिसांचा आदरयुक्त दबदबा समाजामध्ये असला पाहिजे आणि जे विकृत लोक आहेत, जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, जे समाजामध्ये समाज कंटक म्हणून वावरणारे लोक आहेत, अशांच्यावर कारवाई करणं हे आमच्या पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं कामच आहे। परंतु त्याबद्दल अधिकची माहिती मी कमिशनरकडनं घेईन की ह्याच्या पाठीमागचं कारण काय, कशामुळं हा हल्ला झाला आणि त्या संदर्भातल्या पुढच्या ज्या काही कारवाई असेल ती कडक मधली कारवाई विकास कामाचं उद्घाटन केलं जाईल। मात्र त्याच्यावर आज परत पुन्हा एकदा